नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. चिपळूणमध्ये मोठी पाणी चोरी उघड. 3M पेपर मिलवर कारवाई. ग्रामस्थांनी कंपनीला रंगेहात पकडले. कडक कारवाईसाठी आंदोलनाचा इशारा. पेणमध्ये प्रदूषणाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. दोषी कंपनीवर कडक कारवाईची मागणी. बळवली परिसरातील शेतीचे नुकसान. तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण. रायगड जिल्ह्यात गॅसचा साठा मुबलक. अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. गॅस सिलेंडरसाठी गर्दी न करण्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे जनतेला आवाहन. आणि गुहागर चिपळूण मार्गावर भीषण वणवा. धुरामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा. आंबा काजू बागांचं प्रचंड नुकसान. पाहुयात सविस्तर वृत्त. चिपळूण तालुक्यातील खेरडी MIDC मधील 3M पेपर मिल या कंपनीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही कंपनी वाशिष्ठी नदीतून गेल्या अनेक दिवसांपासून 10 HPच्या पंपाद्वारे अनधिकृतपणे पाणी चोरी करत होती. स्थानिकांनी स्वतः पुढाकार घेऊन ही चोरी रंगेहात पकडून दिली. मात्र या गंभीर प्रकारानंतर देखील जलसंपदा विभागानं कंपनीला केवळ 42,000 रुपयांचा किरकोळ दंड ठोठावत सोडून दिलाय. प्रशासनाच्या संशयास्पद आणि सौम्य भूमिकेमुळे स्थानिक ग्रामस्थ प्रचंड संतापले असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळीच धारेवर धरलं. वाशिष्ठी नदीच्या पात्रातून पाण्याची लूट करणाऱ्या कंपनीवर कडक फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. केवळ किरकोळ दंड न आकारता कंपनीचा पाणी पुरवठा कायमचा खंडित करण्याची मागणी देखील करण्यात आली. जर प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कठोर पावले उचलली नाहीत तर येत्या काळात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला. यामुळे सध्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. 1,000ची काय केलं नाही. किती दिवसाची आता म्हणतात की 3-4 दिवस. मग 3-4 दिवस असले तर आपल्याकडे काय पुरावा आहे? यांनी रात्री फोन करून सांगितलं आम्ही 8-10 वर्ष म्हणतात ते. तुम्ही म्हणतात की 8-10 वर्षाची पुरावे नाहीत. मग वास्तविक तुम्ही एकच दिवसाची कारवाई करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणतात की 3-4 दिवसाची कारवाई केलेली आहे. 12 तासाचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता साहेब तुम्ही म्हटलं 3-4 दिवसाचं केलेलं आहे. कॅल्क्युलेशन दाखवतो मला काय कॅल्क्युलेशन सांगा आम्हाला. हे शब्द विरोध आहे तुम्ही. 12 तासाचं कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही 3-4 दिवसाचं म्हटलं कॅल्क्युलेशन दाखवा आम्हाला कॅल्क्युलेशन करू दे. कितीचा पंप आहे काय वर्ष हे कंपनी तुम्ही 1 दिवसाची काय कारवाई करताय? त्यांना दंड वसूल केलेल्याची तरी कळवलं का सर? तुम्ही कशासाठी करताय 1 दिवसाची कारवाई? ज्यांनी चोरी पकडून दिली त्यांना कळवलं का की एवढा रुपयाचा दंड आम्ही वसूल केला? आता काल त्यांनी भरलेत पैसे. कुठले? त्यांनी कसं काय त्यांना पैसे कळलं? भरले. त्यांना कसं काय कळलं? भरले भरायचे. हो काल भरले. काल भरले. भरून पण झाली कंपनी पैसे. काल भरलेत पैसे आणि हे पत्र मी आज आणि ते भरून असले गावलेत काय तर तुम्ही दंडात्मक कारवाई तुमच्या केली आहे, पैसे भरले पत्राची कॉपी घ्या द्या आम्हाला ती. आणि आम्ही ते वरती व्हिजिलन्सला जाऊ देता सोडा. यांच्याशी चर्चा करून काय उपयोग पण नाही. आणि वाके साहेब त्या तुमच्या व्हिडिओमध्ये एक माझं वाक्य आलं असेल बघा, ऐकलं साहेब खोत साहेब, हे सगळं जप्त करा आणि तुम्ही लॅबला टाका बोलवतो तुम्हाला ते बघा त्यामध्ये आहे तुमच्या. जाऊ दे ते आता वरना होईल सगळं सोडा पैसे. बरं, सगळं काय पत्राची कॉपी घ्या उद्या प्रेस घ्या. कॅल्क्युलेशन बघू दे काय तुमचं कसं आहे ते. घ्या ना आपल्याकडे घ्यायचं कॅल्क्युलेशन पण घ्या. ते कॅल्क्युलेशनचा पण एक फोटो घेऊन ठेवा, त्यांना पत्र द्यायचं नसेल तर. आणि डिपार्टमेंटचा सत्कार घेऊया का? बरं, हे जे आहे ह्याची कॉपी द्या, मी सही करतो. डिपार्टमेंटचा सत्कार पण घेऊया आपण. सही कर. सही कर. किती दिवसाची आहे कमी? दोन्हीची झेरॉक्स देतो. आपल्याला पत्र यायच्या अगोदर कंपनीने दंड भरला. हे सगळ्यात मोठं आहे. हिचंच तर मोठं झोल आहे सगळ्यात. बाकी काय नाही. निदान पहिले जर आपल्याला पत्र आलं असतं ना, ज्या माणसाने तक्रार केला त्याला पण माहिती नाही कंपनी दंड करून मोकळी झाली. त्याच्यापेक्षा केवढं फास्ट यंत्रणा झाली बघा या डिपार्टमेंटची. दक्षता विभाग नंबर टाकलाय ना. दोघांची झेरॉक्स आहे आम्हाला. ते दिलं तुम्ही आम्हाला त्या दोघांची झेरॉक्स. पेण तालुक्यातील बळवली आणि परिसरातील शेतकऱ्यांनी जलप्रदूषणाविरोधात तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. सिडकोच्या प्रकल्पांतर्गत मेघा इंजिनिअरिंग कंपनीने नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी सोडल्यानं शेती, मासे आणि पिण्याच्या पाण्याचे मोठे नुकसान झाले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यानं संतप्त ग्रामस्थांनी न्यायासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दूषित पाणी तात्काळ थांबवणे, दोषी कंपनीवर कडक कारवाई करणे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करून त्यांना योग्य भरपाई देणे अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्यात. तसेच हेटवणे धरणातून परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी यावेळी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. या उपोषणात बळवली पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सिडको अंतर्गत मेगा इंजिनिअरिंग कंपनीने बेलवडे पासून जिथेपर्यंत जे टनेलचं काम सुरू केलेलं आहे, 300 फूट खालून जी पाईपलाईन नेण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्या कामामुळे त्यातनं निघणारं दूषित पाणी शेजारील नदीतून अगदी बेलवड्यापासून ते बळवलीपर्यंत दूषित पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. सगळ्यांचं बेलवडे, मुंगोशी, बेलवडे आदिवासी वाड्यांचं पाणी गेलेलं आहे. गेली वर्षभर अत्यंत टंचाईग्रस्त लोक आहेत. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, गेले 2024 पासून मागण्या करतोय की यांनी तात्काळ ते दूषित पाणी बंद करावं, नाहीतर ती पाईपलाईननी खाडीत सोडावं. दुसरी महत्वाची मागणी अशी की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल, गुरांचं नुकसान झालंय, भाजीपाला झालंय, कुक्कुटपालन व्यवसायाचं झालंय, त्यांना तात्काळ भरपाई द्या पाणी करून. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी सर्वात महत्वाची, ज्या आदिवासी बांधवांना वनवन फिरावं लागतं पाण्यासाठी, तेथील पाणी गेल्यामुळे तिथल्या गावातील लोकांना वनवन फिरावं लागतं, त्यांना पाण्याची तात्काळ व्यवस्था करत, परंतु कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी एटवडे धरणाची जी पाईपलाईन जाते सिडकोची, त्या पाईपलाईन वरून मग तुम्ही आंबेगाव मार्गे किंवा तुम्ही धामणी मार्गे सर्व पाणी पुरवठा करण्यासाठी ती पाईपलाईन टाका. आणि सर्व आदिवासी वाड्या असतील, मुंगोशी असेल, बेलवडे असेल, दवंतर असेल, मग खाली ज्यांना पाणी नाही, आंबिवली असेल, यांना तात्काळ पाणी देण्यासाठी उपाययोजना करा. नाहीतर आम्ही ही पाईपलाईन बंद करू, त्यांची खराब पाण्याची कंपनीचं कंप्लीट काम बंद करू. खरं तर विश्वासाने सांगायचं झालं तुम्हाला तर हजारो कोटीचा यामध्ये घपला आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावं. सिडकोने हजारो कोटी नको तिकडे देणग्या दिल्यात. मग तुम्ही इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 2-4 कोटीची पाईपलाईन असेल, 2-4 कोटीचं काय भरपाई असेल, त्याला राजा का वाटतात? हजारो कोटी भ्रष्टाचार करता आणि सर्वसामान्य लोकांचं पाणी पुरवता. पाणी हे जीवन आहे, ते हिसकावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. संविधानाने आम्हाला अधिकार दिलेत, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेत. तुम्ही पाणी पळवून नेऊ शकत नाही. अगोदर ती व्यवस्था सगळी करा. ही जबाबदारी सिडकोची जास्त आहे. सिडकोनी हा प्रकल्प आणलाय, सिडकोनी जबाबदारी सगळ्यांची कामं केली पाहिजेत. या 3 प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात. आमचा विकासाला विरोध नाही, परंतु आमच्या मानेवर पाय देऊन आमचं पोटचं पाणी पळवून तुम्ही जर या गोरगरीब शेतकऱ्यांवर आणि आदिवासी वाड्यांचे जर हलाल करत असाल, तुम्ही जाऊन बघा. मी 2 दिवस दौरे केले, अत्यंत वाईट अवस्था आहे आणि हे प्रशासन ढिम्यासारखं बघत बसलंय. याच्या पुढचं आंदोलन मी आज सांगतो, आज बळवली, आंबिवली, वळग, मुंगोशी, बेलवडे आदिवासी वाडीचे लोक आम्ही प्रमुख आहोत. उद्याच्या क्षणाला या 8 दिवसात काय व्यवस्थित निर्णय दिला नाही तर न भूतो न भविष्याचे असे आंदोलन होईल आणि सगळे यांचे कारनामे उघड केल्याशिवाय मी हरीश बेकावडे सामाजिक करता गप्प बसणार नाही. ही शेवटची ग्वाही देतो तुम्हाला. आणि शेवटचं सांगतो की आम्ही आमचं पाणी मिळवणारच. पाणी पाहिजे ना सगळ्यांना? दुष्काळ भरपाई पाहिजे की नाही? म्हणजे दूषित पाणी बंद झालं पाहिजे की नाही? या गोष्टी झाल्या पाहिजे, हक्क आहे. या बाबतीत सिडकोनी तात्काळ दखल घ्यावी, नाहीतर न भूतो न भविष्यात पुढचं आंदोलन होईल. हा शेवटचा इशारा या दृष्टीने देतोय मी तुम्हाला. रायगड जिल्ह्यात सध्या घरगुती LPG गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळतंय. गॅस टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेमुळे ही परिस्थिती ओढवली असली तरी जिल्हा प्रशासनाने मात्र जिल्ह्यात गॅसचा पुरवठा पुरेसा असल्याचं स्पष्ट केलंय. जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी जनतेला आवाहन केलं आहे. जिल्ह्यात गॅसची कोणतीही कमतरता नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे किंवा पॅनिक होण्याचे कोणतेही कारण नसल्याचं त्यांनी सांगितलंय. सामान्यतः गॅसचे बुकिंग 25 दिवसांच्या अंतराने होते, त्यामुळे अनावश्यक घाई करून गर्दी वाढवू नये असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे. सद्यस्थितीत पुरवठा सुरळीत असून वितरणावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. नागरिकांनी केवळ गरजेनुसारच बुकिंग करावे आणि केंद्रावर विनाकारण गर्दी करणे टाळावे. कोणाच्याही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असून जनतेनं सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आम्ही सर्व तेल गॅसच्या ज्या HPC असेल, BPC असेल, सर्व सेल्स मॅनेजर बरोबर माझी मीटिंग झालेली आहे. सफिशियंट पुरवठा आहे, गॅसचा स्टॉक आहे. तर या निमित्ताने मी सर्व जनतेला आणि ग्राहकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी कृपया पॅनिक होऊ नये. खूप मोठ्या प्रमाणामध्ये एजन्सीच्या बाहेर
डीलर्सच्या शॉपच्या बाहेर गर्दी होत आहे आणि खूप पॅनिक होत आहे असं कानावर येते. तर असं कुठल्याही प्रकारची गर्दी करू नये, पॅनिक होऊ नये. सफिशियंट सिलेंडर्स आहे आणि सगळ्यांना सुरळीतपणे गॅसचा पुरवठा दिला जाईल. त्यांनी जी 25 दिवसाचं जे काही ठेवलेलं आहे पिरियड तो सगळ्यांनी फॉलो करावा. 25 दिवसानंतर नेक्स्ट बुकिंग होत असतं, परंतु काही मंडळी आधी येत आहेत किंवा गॅस संपेल काय, आम्हाला मिळणार नाही काय, अशा भीतीपोटी ते गर्दी करत आहेत. तर अशा प्रकारची गर्दी करू नये आणि पॅनिक होऊ नये, अफवा पसरू नये. सर्व घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू होतो. याप्रमाणे ह्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो. थँक्यू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे. विधान भवनावर हल्ला करण्याच्या धमकीचा ईमेल आल्यानंतर प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली परखड मते मांडली आहेत. शेट्टी यांच्या मते ही धमकी म्हणजे केवळ एक राजकीय स्टंट आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व प्रकार सुरू असल्याचा घणाघाती आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी केला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कारण जगातल्या काही मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं एप्स्टीन फाईलमध्ये आल्यानंतर त्या अमेरिकेनं इराकवर हल्ला केला आणि सगळ्या जगाचं लक्ष भलतीकडे वळवून ठेवलं. तसं आता या आमच्या देशातल्या राज्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे. कारण या युद्धाचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत, आज पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागायला लागलेल्या आहेत. गॅसचं तर कमर्शियल गॅस सरकारनं बंदच केलेलं आहे. त्यामुळे एका पाठोपाठ एक हॉटेल बंद पडत चाललेले आहेत. अहो, खेड्यापाड्यातला कष्टकरी माणूस जो कामाच्या शोधामध्ये शहरात येतो, हातावर पोट असणारा, कुठेतरी पावभाजी खाऊन दिवस काढतो, कुठेतरी एखादी राईस प्लेट एखादी झुणका भाकर खातो आणि दिवस काढतो, त्या माणसाला आता जगायचं कसं, पोट कसं भरायचं? तुम्ही गॅस बंद केला म्हणून हॉटेल बंद झाली, त्याचा काय विचार आहे की नाही? आणि हा जो काय प्रक्षोभ आहे जनतेमध्ये, हा जो जनतेमधला जो रोष आहे, त्या रोषाला कुठेतरी वेगळंच वळण लावायचं, वेगळीकडेच चर्चा भरकटायची आणि माध्यमातून तेच सगळं चालवायचं. बॉम्ब उडवला, आजपर्यंत किती धमक्या दिल्या बॉम्ब उडवतो आणि कधी कुठला बॉम्ब उडलाय आणि आत्ता सांगता येते काही नाही आहे. हा सगळा स्टंट आहे, जनतेचं मूळ प्रश्नावरनं लक्ष विचलित करण्यासाठी केलेला स्टंट आहे असं माझं स्पष्ट मत आहे. काय सरकारचं समर्थन करणारच एखादा कोणतरी मातेपुर असेल की ज्याला अति भक्त काय थोडे आहेत काय, या भक्तांना वाटतंय की आता सरकार अडचणीत यायला लागलेलं आहे, जनतेचा रोष सरकारवर वाढायला लागलेला आहे, तर टाकून दिला एक मेल आणि ह्याची कधीच चौकशी होणार नाही. हा माणूस कोण आहे कधीच पुढे येणार नाही, हे मी आत्ता सांगतो. गुहागर चिपळूण मार्गावरील मुंढर गेमवी आणि काजळी परिसरातील माळ रानावर गेल्या रात्रीपासून भीषण वणवा पेटलाय. या आगीमुळे सुमारे 8 ते 10 किलोमीटर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून यामुळे मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. धुराच्या जाड थरामुळे समोरचे काहीही स्पष्ट दिसत नसल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. रात्रीच्या दवबिंदूमुळे गवत पूर्णपणे न पेटता केवळ धूर निघत असल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर बनली. या धुरामुळे स्थानिक रहिवाशांना खोकला, डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचे गंभीर त्रास जाणवू लागले. या भीषण वणव्याने केवळ माळरानच नव्हे तर परिसरातील अनेक आंबा आणि काजूच्या बागांनाही आपल्या विळख्यात घेतलं. यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून वन विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. परिसरातील नैसर्गिक संपदेचे मोठे नुकसान झाल्याने सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक धास्तावलेत. रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धरणाच्या भिंतींना गेलेले तडे आणि वाढत्या गळतीमुळे रत्नागिरीकरांवर पाणी टंचाईचे मोठे संकट ओढवले होते. ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाने सुमारे 16 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला असून त्यातून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. सध्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे 90% काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून उर्वरित 10% काम येत्या महिनाभरात पूर्ण होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. या दुरुस्तीमुळे धरणाची पाणी साठवण क्षमता तर वाढणारच आहे, शिवाय धरणाचे आयुष्य देखील अनेक वर्षांनी वाढणार आहे. भर उन्हाळ्यात शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी जलसंपदा विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. या 16 कोटींच्या कायाकल्पामुळे रत्नागिरी शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. यामुळे पानवल धरणाला खऱ्या अर्थानं नवसंजीवनी मिळाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आज मोठा राजकीय सत्तापालट पाहायला मिळाला.
अध्यक्षपदी पनवेल येथील भाजप नेते मंगेश वाकडीकर यांची तर उपाध्यक्षपदी रोह्याचे राष्ट्रवादीचे नेते मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही अधिकृत घोषणा केली. या निवडीमुळे रायगडच्या ग्रामीण राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. निवडीची घोषणा होताच जिल्हा परिषद परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठा जल्लोष केला. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्याच्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी देखील ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. या नव्या नेतृत्वाकडून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आता मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. आपली बिनविरोध निवड झालेली आहे. काय सांगाल एकूणच आता सध्या आपण खुर्चीवर विराजमान होणार आहात, कशा पद्धतीनं जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान असणार? रायगड जिल्हा परिषद 2026ची या सार्वत्रिक निवडणूक ही बिनविरोध झाल्याबद्दल सर्व 59 सन्मान्य सदस्यांचा मी आभार व्यक्त करतो. आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष स्वातंत्र्यानंतर या रायगड जिल्हा परिषद बसत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आज रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मला भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या सर्वांनी मला एक मुखाने एक मतांनी निवडणूकमध्ये मला बिनविरोध दिल्याबद्दल त्यांचा सर्वांचा धन्यवाद. रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा राजधानीचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये 15 तालुके, 1968 गावं आहेत. एकूण 7000 चौरस किलोमीटरचा हा जिल्हा, एकीकडे उत्तर रायगड, एकीकडे दक्षिण रायगड अशी भिन्नता असलेला हा जिल्हा. एकीकडे MMR रिजन असेल, सिडको असेल, नैना असेल, तर एकीकडे सागर पट्टा असेल, असा हा रायगड जिल्हा आहे. या रायगड जिल्ह्याचं येणाऱ्या भविष्य काळात एक वेगळ्या पद्धतीने विकास करून या रायगड जिल्ह्याला महाराष्ट्रातील अग्रमानांकित जिल्हा करण्याचा आमचा मानस आहे. आणि हे करत असताना आमचे सर्व सन्माननीय 59 सदस्य यांचा पाठिंब्यावर निश्चितच या रायगडचा विकास करून या रायगड जिल्ह्याला पुढे नेण्याचं आम्ही निश्चित काम करू. रायगड जिल्ह्यामध्ये गेली 1.5 महिना झालो वाद चालू होता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा, शिवसेनेचा. त्यानंतर तुम्हाला संधी मिळालेली आहे. यामध्ये कसं पाहता या संधीकडे आणि भविष्यामध्ये काम करत असताना या राजकारणाचा त्रास होईल का? आपण जर पाहिलं तर गेल्या 2 महिन्यात भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झालं आहे. कुठेही वाद नाही, कुठेही विवाद नाही. आम्ही सर्व एक संघ आहोत आणि रायगडचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि येणाऱ्या भविष्य काळात वादविवाद न करता एक सुशासन देण्याचं आम्ही काम करणार आहोत आणि रायगड जिल्ह्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न असेल. अशा पद्धतीमध्ये रायगड जिल्ह्याचा कारभार आता आपण आखणार आहात. काय नियोजन केलेलं आहे का विकासात्मक दृष्टिकोनातून? महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये निवडणूक होत असताना या जिल्ह्यामध्ये संघर्ष नक्की झाला, परंतु आज शेवट तरी गोड झालेला आहे. कारण बिनविरोध निवड आमची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमची झालेली आहे. त्याच्यामुळं या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मानस अध्यक्षांनी आताच जाहीर केलेला आहे. आणि आम्ही सुद्धा या संपूर्ण या प्रक्रियेमध्ये उपाध्यक्ष म्हणून मी जिल्ह्यामध्ये जिव्हाळ्यातून परिवर्तन करण्याचा, प्रामाणिकपणाचा काम मी स्वतः करणार आहे. आणि माझे नेते सुनील तटकरे साहेब, आदितीताई तटकरे, अनिकेतभाई तटकरे, युतीचे नेते सगळे, प्रशांत ठाकूर, बालदी साहेब, आमचे धारप साहेब ज्यांनी ही खरी युती एकत्र अपंग ठेवली ते असतील, धैर्यशीलदादा पाटील असतील, या सर्वांनी काम करण्याची आम्हाला जी संधी दिली आहे त्या संधीचं चांगल्या पद्धतीने सोनं करण्याचं काम आम्ही करू. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर खेड यांच्या वतीनं येत्या शुक्रवारी 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. खेड शिवतरोड येथील भैरी भवानी नगर येथील मंदिर परिसरात या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यात विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी असेल. सोहळ्याच्या दिवशी सकाळी श्रींचे पूजन, लघुरुद्र आणि कीर्तन पार पडणार आहे. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन असून सायंकाळी शहरातून भव्य दिंडी आणि पालखी परिक्रमा काढण्यात येईल. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वामींना दाखवण्यात येणारा
2100 पुरणपोळ्यांचा महानैवेद्य. ज्या भक्तांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यांनी सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत मंदिरात पुरणपोळ्या जमा कराव्यात असे आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आले. रात्री भक्तिगीतांच्या कार्यक्रमानं या सोहळ्याची सांगता होईल, तरी सर्व स्वामी भक्तांनी या मंगलमय सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. स्वामी समर्थ महाराज मंदिर, शिवतर रोड, भैरी भवानीनगर, खेड या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे प्रकट दिन सोहळा साजरा होतो आहे. या प्रकट दिन सोहळा दिनांक 20 मार्च व 21 मार्च असा 2 दिवस साजरा केला जाणार आहे. 20 मार्चला स्वामींचं जन्मोत्सव कीर्तन ते सायंकाळचं 7 वाजता चालू होणारा महाप्रसाद हा कार्यक्रम त्या दिवसाचा असेल. तर 21 मार्च हा आमच्यासाठी एक स्पेशल दिवस आम्ही वाढवलेला आहे. त्या दिवशी आपल्याला खेड शहरामध्ये पालखी सोहळा हा एक भव्य दिव्य स्वरूपाचा पालखी सोहळा त्या दिवशी साजरा होणार आहे. सायंकाळी 5 वाजता मंदिरातून पालखी मार्गस्थ होईल. पालखी सोहळ्यामध्ये खेड शहरातील सर्व महिला भगिनीचा समावेश असून काही महिला भगिनी लेझिम, तर काही महिला भगिनी दिंडी अशा पद्धतीत त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. या पालखी सोहळ्यामध्ये आपण एक चित्ररथ मागवलेला आहे की ज्याच्यामध्ये स्वामी, सुंदराबाई, लायटिंगचा रथ असेल, लायटिंगच्या छत्र्या, तुतेरेवाले, उंट, खालूबाजा, नंतर पश्चिम महाराष्ट्रातून आपण एक बेंजो मागवलेला आहे. आणि असा हा भव्य दिव्य सोहळा की आजपर्यंत असा सोहळा स्वामी समर्थ महाराजांचा या रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही होत नाही. अशा पद्धतीत साजरा करण्याचा प्रयत्न हा आमच्या स्वामी समर्थ मंदिर, शिवतर रोड, भैरी भवानीनगरच्या माध्यमातून केला जातो आहे. माझं आव्हान आहे सर्व स्वामी भक्तांना की आपण या सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे. महिलांना विनंती आहे, या पालखी सोहळ्यामध्ये येताना भगव्या कलरची साडी परिधान करायची आहे, तर पुरुषांनी सफेद झब्बा लेंगा परिधान करायचा आहे. पारंपरिक वेशामध्ये या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन या पालखी सोहळ्याचा आनंद द्विगुणित करून सर्वांनी स्वामीनामात दंग व्हायचं आहे. असा पद्धतीचा हा पालखी सोहळा आपण ह्या वर्षी एक आगळा वेगळा साजरा करतो आहे. सर्वांना माझी विनंती श्री स्वामी समर्थ मंदिर, शिवतर रोड, भैरी भवानीनगर, खेडच्या माध्यमातून. तसेच खेड शहरातील सर्व महिला भगिनींना विनंती आहे, प्रकट दिन 20 मार्च रोजी आपण महाप्रसादासाठी 2100 पुरणपोळ्यांचा नैवेद्य स्वामींना अर्पण करतो. यासाठी मंदिराच्या वतीने आपणा सर्वांना आव्हान आहे की आपण सर्वांनी यथाशक्ती जशा काही पोळ्या बनवून मंदिरामध्ये देता येतील तशा त्यात मंदिरात सायंकाळी 7 वाजेपर्यंत द्यायच्या आहेत. खेड येथील LP इंग्लिश स्कूलमध्ये सामाजिक वनीकरण विभाग आणि राष्ट्रीय हरित सेनेच्या संयुक्त विद्यमाने देशी वनांचा अभ्यास आणि ओळख हा विशेष शैक्षणिक उपक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. 12 मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमात वन विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. वनपाल उमेश आखाडे यांनी साग, आपटा, तमालतारा, हरडा आणि शेला यांसारख्या दुर्मिळ देशी वृक्षांच्या विविध बियांची प्रत्यक्ष ओळख करून पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी, जमिनीचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि नियमित पर्जन्यमान मिळवण्यासाठी देशी वृक्षांचे संवर्धन करणे किती अनिवार्य आहे याचे महत्त्व शास्त्रोक्त पद्धतीने विद्यार्थ्यांना पटवून दिले. या प्रसंगी वनरक्षक ऋषिकेश शिंदे, वनसेवक रवींद्र राऊत यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत, पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण आणि हरित सेनेचे समन्वयक उपस्थित होते. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व समजावे या उद्देशाने राबवण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पालकांनी आणि ग्रामस्थांनी कौतुक केले. या कार्यक्रमामुळे भावी पिढीमध्ये पर्यावरण संरक्षणाप्रती सकारात्मक जाणीव निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. मंडणगड तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगलमय सोहळ्याला शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतापदादांनी गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत संपूर्ण तालुक्याचे प्रभावी नेतृत्व करत विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवला होता, ज्यामुळे त्यांचे राजकीय वर्चस्व सिद्ध झाले. तालुक्यातील एक अत्यंत विश्वसनीय आणि जनमानसात मिसळणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. तसेच ते आमदार योगेशदादा कदम यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी मानले जातात. वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मंडणगडमधील राजकीय वर्तुळात या सोहळ्याची मोठी चर्चा रंगली असून यानिमित्त विधायक, सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले.
प्रतापदादा यांच्या कार्याचा गौरव करत शिवसैनिकांनी त्यांच्याबद्दल मोठी कृतज्ञता व्यक्त केली। हा संपूर्ण सोहळा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे। याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।